त्यासाठी दुसऱ्याच्या सुखासाठी निदान दिलासा देण्यासाठी किती प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर तुम्ही फार चांगले देवाचे आवडते आहात, तुम्ही चांगले माणसं आहात. चांगली आमची माता भगिनी आहे ते की जे दुसऱ्याच्या हितासाठी ते आपल्या वाणीचा उपयोग केला. म्हणून मनुष्य तो आहे की जो मनुष्याच्यासाठी मरतो किंवा मनुष्याच्यासाठी झिजतो. आणि ती पशुवृत्ती आहे की जो आपल्या स्वतःसाठीच फक्त कर्तव्य करतो, नव्हे जगतो स्वतःसाठी. अपने लिए जीना वो जीना नहीं है और दूसरों के लिए मरना वो मरना नहीं है. ते अमर होणं आहे. अमरत्व त्याला प्राप्त होते की जो दुसऱ्यासाठी मरतो. म्हणून या ठिकाणी महाराजांनी केवढा मोठा आशीष मागितला. जो सोचने का फर्ज है, केवढा मोठा विचार आहे हा. विवेक, याला विवेक म्हणतात. विवेक कशाला म्हणतात? विवेक आणि ज्ञान यात फरक आहे. विवेक म्हणजे खरं आणि खोटं काय आहे हे समजण्याची जी वृत्ती त्याला विवेक म्हणतात. ज्ञान त्याला म्हणतात की सत्य वस्तू काय आहे समजून घेतलं आहे, त्याचा साक्षात्कार झालेला आहे. म्हणून हा स्वतःचा विचार जो आहे हा विवेक बुद्धीने समजून घेतला पाहिजे, फार आवश्यक आहे. काय हो असो. आणि हा असा आशीर्वाद आपल्या कर्तव्याने प्राप्त होत असतो, केवळ मागल्याने नाही. तुम्ही जर एखाद्या जवळ गेले की मला देवा सद्बुद्धी दे, एवढ्याला सद्बुद्धी मिळत नसते बरं. कर्तव्य त्यासाठी प्रयत्न करत असलं पाहिजे मनुष्य. ज्यांनी कर्तव्य न करता संत लाभ न देता ऐका नुसता त्याचा मंत्र घेता उद्धार होतो म्हणून केवळ मंत्र घेतला, कर्तव्य काहीच केलं नाही तर उद्धार होतो असं समजण्याचं काही कारण नाही. ज्यांनी कर्तव्य न करता संत लाभ न देती ऐका नुसता त्याचा मंत्र घेता उद्धार होतो म्हणू नये. नवीन नवीन बियाणं आलं आणि नवीन बियाणं आल्यानंतर फार उत्तम आहे, चांगलं आहे, खूप लोक स्तुती करायला लागले. परिसंवाद झाला आमच्या PKB मध्ये अकोल्याला. गव्हाचं वाण आलं होतं, मला माहिती नाही पण मलाही घेऊन गेले. मला काही कार्य करायचं नव्हतं पण चला आमच्या सोबत मी गेलो. तिथं चांगलं बियाणं होतं. गेले लोक घेऊन. 4-5 वर्षाची अगदीची गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी ते बियाणं पेलो, खरोखरच त्याला उत्तम प्रतिसाद आला. मी आश्रमामध्ये एक बियाणं आणलं होतं. एका एकराला 20 किलो लागत होतं. ते एका एकराला लोक 80-80 किलो टाकतात. हे 20 त्या हातानं रोपा टाकायचं. एक झाड निघालं म्हणजे त्याला 15-20 अशा त्या ओंब्या लागत. असं एक बियाणं होतं. ते जालन्याच्या भागातून आलं होतं. तर फार उत्पन्न आलं. कसं काय उत्पन्न आलं तर त्यांनी सांगितलं की त्या PKB मध्ये गेला होता ना आणि त्यांनी ते बियाणं आणलं आणि पेरलं, उत्पन्न आलं. झालं. दुसऱ्या वर्षी दुसरा एक गेला उपसून, त्याने सुद्धा तिथून 20 किलोची थैली आणली, आपल्या शेतामध्ये पेरून टाकलं आणि चालला गेला पंढरपूरले. पंढरपूरले तिकडे 3 महिने राहिला आणि घरी येता बरोबर माणसं सांगितले कशा करता ते सोंगणी करायसाठी. सोंगणी करायसाठी त्याच्या वावरात तर काहीच दिसत नाही. त्याने सांगितलं नाही आहे ती उत्तम आहे. आणि आम्ही असं ऐकलं की मागच्या वर्षी परिसंवादाला जे माणसं गेले त्याला एकरी 20 क्विंटल पर्यंत गहू आले. म्हणून मी असा प्रयत्न केला, जा तुम्ही आपल्या शेतात. शेतामध्ये जेव्हा गेले तेव्हा संशोधनाचा विषय होता की गहू कुठे आहे, कुठे राहणार आहे गहू. गव्हाचं पिकच आलं नाही ना, सर्व गवतच होतं. जिकडे तिकडे गवतच गवत. घरी चालले आले माणसं मजुरी मागायसाठी. आणि मजुरी झालं का सगळं आम्ही वावर केलं तुमचं. चल कधी गेलाच नाही तर
पैसे बिसे घेतले. हा जेव्हा जाते तेव्हा गव्हाचं तर कुठंच जाणार होता, कुठं चुकत मुकत एखाद्या ठिकाणी असेल तर असेल. आणि शेवटी त्यांनी नोटीस पाठवली PKVवर, माझ्या शेतामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे बियाणं टाकलं पण अजिबात एक कोंबी सुद्धा हाती आली नाही. माझा झालेला जो खर्च आहे तो सर्व भरून द्यावा. साहेबांनी विचार केला की असं तर होऊ शकत नाही. बोलावलं त्याला, म्हणजे तुम्ही कसं कसं केलं. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथून 20 किलोची थैली नेली बियाण्याची. बरं, पुढे काय? शेतामध्ये नेली. हा, अजून काय? म्हणजे तिथं टिफन नेली. बरं, अजून काय? म्हणजे पेरून टाकली. म्हणजे अजून काय केलं? म्हणजे मग पंढरपूरला गेलो. बरं, म्हणजे अजून काय? म्हणजे काही नाही, काय राहिलं तिकडे चातुर्मासीतले 3 महिने. म्हणजे मग काय केलं? म्हणजे घरी आलो. पुढे काय केलं? माणसं सांगितले कापायसाठी. म्हणजे मग काय केलं? मजुरी दिली. मग काय केलं? काहीच नाही लागलं. आणि म्हणून मग तुम्ही केलेलं हे सर्व खोटं आहे. आम्ही एवढं मोठं बियाणं तुम्हाला दिलं आणि उत्पन्न आलं नाही, हा कसूर आमचा नाही. याचं कारण असं की बियाणं उत्तम आहे, परंतु उत्पन्न येण्यासाठी पाहिजे असलेलं श्रम तुम्ही केले नाहीत. त्यामुळे ते बियाणं काही कामाचं नाही, काही उपयोगाचं नाही. मंडळी, असंच आहे परमार्थाचं. घेतला कोणाचा मंत्र, घेतला कोणाचा ग्रंथ, आणून ठेवून दिला घरात, कानात घेतला मंत्र, आटोपलं, संपलं, जाऊन बसले कुठेतरी, काही गरज नाही त्याची, आणि उद्धार होतो. शक्य आहे का? जनी कर्तव्य न करता संत लाभ न देती ऐका. नुसता त्याचा मंत्र घेता उद्धार होतो म्हणून आहे. म्हणू नका असं की आमचा उद्धार होतो म्हणून. चुकीची गोष्ट आहे ते. या भ्रमात नका राहू. पण आता त्या भ्रमात घालणारी माणसंही सुद्धा या जगात काही कमी आहे का? नाही आहे. आणि माणसं तर थोड्याशा गोष्टीला असे फुल असतात का? हा, काही विचारच नका. कोणातरी बुवाला काही सांगितलं की जे मेंढी पळण्यासारखं त्याच्या मागं त्याच्या पाया लागू का, पायाची माती खाऊ का, काय करू, असे करतात ना. हा, असे असे बावळटासारखे करतात. त्या साधूचं काहीच चुकलं नसते. चुकलेलं असते या मशागत करणारा हा माणूस. चालला गेला, जाऊन बसला 2-3 महिने. काय होणार आहे? काय ते जमीन देणार आहे? तिला कर्तव्य केलंच पाहिजे. हे शेतकरी लोक आहे, तुम्ही समजत नाही काय? मग तुम्हाला हे समजते, हे कोणी समजत? असं तात्पर्य सांगायचं असं की अशा तऱ्हेचा हा विचार आहे. हा, म्हणून प्रार्थना केली देवा, हा सर्व या गावामध्ये, या जनतेमध्ये विचार संपला आहे. म्हणून आता जो सोचने का फर्ज है, आता आम्हाला बुद्धी दे, आम्हाला शक्ती दे, आम्हाला कुठेतरी कर्तव्य करण्याची जाण दे. हे पहिल्या प्रार्थनेच्या श्लोकामध्ये महाराजांनी म्हटलं आहे. हरे प्रार्थना गुरुदेव से ह्या स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का. समजलं का तुम्हाला? जो सोचने का फर्ज है. कशाला म्हटलेला आहे? पुस्तकं घरी आणले, रोज आपण शाळेतही जातो, हे सर्व जरी असलं तरी सुद्धा पास झाला की नापास असं म्हणायची पाडीच येते ना. पण पास झाला असेल तर काय पर्सेंटेज आहे हेही विचारावं लागते की नाही. याचं कारण काय? पुस्तकं घेतली, रोज शाळेत जात होता, फी भरली, सर्व झालं, आणि काऊन पासचं सर्टिफिकेट दिलं नाही? कर्तव्य केलं नाही. हे कर्तव्य करण्याची बुद्धी तुम्हाला आली पाहिजे. या करता देवाला प्रार्थना केली. हे प्रार्थना सुद्धा कर्तव्याने सफळ होत असते. ईश्वराची प्रार्थना हे तेव्हा सफळ होते की जेव्हा तुम्ही कर्तव्य कराल. निकष्टिकाला देव सहाय्य करत नसतो, असं एक वाक्य आहे. जो निकष्टिक मनुष्य असेल देवही सहाय्य करत नाही, आणि जो कष्ट करणारा असेल तर देव त्याच्या पाठीमागे आहे. साहस आणि उद्योगी असेल तर. जीवन मृताकस्य निरुद्धमोया, शंकराचार्य म्हणतात. मेला माणूस कोण समजायचा की याच्यामध्ये शक्ती असूनही जो उद्योग करत नाही, श्रम करत नाही, असे माणसं. ते जिवंत असून मेलेले. जीवन मृत कस्तु, जिवंत असून मेलेले कोण? निरुद्धमोया, जो प्रयत्न करत नाही, जो उद्योग करत नाही. एक मुलगा आला तरुण, मला म्हणे कोणतंच तर काम नाही, आता नोकरी लागत नाही, काहीच नाही, काय करा आम्ही?
मी त्याला एक खराटा दिला, झाडू दिला हाती. त्याला म्हटलं फक्त एक काम करत जाय, तू 3 तास गाव झाडत जाय, एवढं काम कर. लोक तुला कपडे देतात, जेवायलाही देतात. म्हणजे भिकार चोटासारखं काय. म्हटलं काय मग तुला नवरदेव म्हणून काय आनंद देतील का रोजच्या रोज. भिकार चोट नको बनू, पण तू एका ठिकाणी काम तर कर सुरुवातीला, तुझा लोकांमध्ये आदर वाढतो की नाही. पण माणसाला लवकर काही न करता टेंबाजी व्हायची सवय आहे राजू. असं जमतं का कुठे. मला पान फुलवा, विकाव्याची न दे पाणी, म्हणे मला म्हणा दानशूर राणी. महाराज म्हणतात ग्रामगीतेमध्ये, कोणाला पाणी देत नाही आणि मला दानशूर राणी आहे म्हणावा, असं कोणी एखादी मायबाई म्हणत असेल तर ते जमलं काय. ते थोडं पाणीही देत नाही कोणाला भिकाऱ्याले मायबाई, आणि तुला मोठी महाराणी कसं काय म्हणील कोणी. रोजानं सांगणं असं म्हणायसाठी महाराणी महाराणी. म्हणून काहीतरी कर्तव्य केल्याशिवाय जमणार नाही. आणि त्याकरता सद्बुद्धीची आवश्यकता. ही सद्बुद्धी प्रार्थनेत महाराजांनी मागितली, प्रार्थनाष्टकात मागितली. केवढं मागितलं त्या भिकाऱ्याच्या वरदानासारखं. सद्बुद्धी मिळाली की सगळंच काही मिळालं. भिकाऱ्यानं एवढंच सांगितलं की माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र असलेलं मी पाहिलं पाहिजे. म्हणजे आलं त्याच्यामध्ये, भिकारी पण गेला, डोळे आले, आयुष्य वाढलं, सगळंच काही झालं त्याला. अशासारखं दुसरा अध्याय अर्थात दुसरा श्लोक आपण घेतला आहे चिंतनासाठी. हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नित नेम के, सत धर्म के, सत कर्म के. आपण काल परमार्थमय व्यवहार आणि उच्चतम जीवन, सर्वांशी एकात्मता कशी साधल्या जाईल आणि विचार कर्तव्य या संबंधाने चिंतन पाहिलं आहे. आपल्याला आता पाहायचं आहे हमहो पुजारी तत्वके. काल आपण पाहिलाय गुरुदेवाचा आशीष घ्यायचा आहे, आशीर्वाद घ्यायचा आहे. तेव्हा आशीर्वादाला कृतीची जोड असल्याशिवाय तो फळत नसतो. आणि ते आशीर्वादाचे लक्षण थोरांनी करावे मार्गदर्शन, बोध मार्ग उमगावा आपण सफल करावा संकल्प. हे आशीर्वाद घेण्याचे लक्षण आहे. थोरांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण प्रत्यक्ष आचरण करावं, कृती करावी. आपल्या जीवनामध्ये त्यांचं मार्गदर्शन घेऊन तसं प्रत्यक्ष वर्तन करावं, म्हणजेच तो आशीर्वाद आपल्याला फळतो. शिक्षकांनी विद्यार्थ्याला जे शिकवलं असेल त्याचा अभ्यास केला तरच शिक्षकांच्या आशीर्वादाचा परिणाम होतो, एरवी होत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की आशीष घ्यायचा आहे म्हणजे काय. आशीष घेणे म्हणजे आदेश घेणे असा त्याचा अर्थ होतो. आशीष म्हणजे आशीर्वाद. आशीर्वाद हा आदेश घेऊनच होत असतो. आणि पूजन हे होते. तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटलं आहे, शुद्धचर्या हेची संतांचे पूजन. शुद्ध आचरण करणं हेच खरं संतांची पूजा आहे. एका अभंगात त्यांनी म्हटलेलं आहे तुकोबारायांनी, हे संत जर मिळाले तर त्यांची पूजा कशी करावी. संतांची पूजा ही दर्शनाच्या योगी पडिल्या प्रसंगी ऐशी कीजे. संतांचं दर्शन झालं आणि त्यांची पूजा जर करायची म्हटलं तर ती कोण्या प्रकारे तुम्ही करा, तर ती अशी करावी. पडिल्या प्रसंगी, प्रसंग पडल्यानंतर अशी करावी. कशी. संकल्पते सदा स्वामीची चित्ती, फाको नये वृत्ती अखंडित. ज्या महात्म्यांचा आपण आशीर्वाद घेतो त्यांच्या अंतःकरणात असलेले संकल्प
त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या भावना, त्यांनी सांगितलेला विचार, त्यांनी दिलेला आदेश, तो आदेश आपल्या हृदयामध्ये धारण करावा आणि मग मात्र दुसरीकडे कोणताही विचार न करता, दुसरीकडे आपली वृत्ती फाकू न देता त्या आदेशावर हुकूम वागावं, हे आहे त्या संतांची पूजा, असं तुकाराम महाराज म्हणतात. संतांची पूजा दर्शनाच्या योगी पडल्या प्रसंगी ऐशी कीजे, संकल्पते सदा स्वामीचेची चित्ती फाको नये वृत्ती अखंडित. अशा तऱ्हेचं एकरूप होऊन जाणं हे महत्वाचं आहे. पण आज आपण पाहतो समाजामध्ये तसं दिसत नाहीये. माणसं साधू संतांचे उत्सव करतात. उत्सव प्रिय हा खलु मनुष्य हा, म्हणजे फार मोठे उत्सव करतात, तीर्थयात्रा भरवतात. परंतु खरा उत्सव रोजचे कर्म, आपल्या दररोजच्या कर्मातून आपण इमानदारी आणि प्रामाणिकपणा ठेवणं हे विसरून जातात. खूप मोठ्या थाटामाटानं धूमधडाक्यानं लोक पूजा अर्चा करतात, भागवत करतात, त्याचं पूजन करतात, डोक्यावर ग्रंथ घेऊन त्याची मिरवणूक काढतात, हे सर्व काही करतात. एवढंच नाही, दरवर्षी विशिष्ट अशा एखाद्या तीर्थयात्रेलाही जातात, एखाद्या महात्म्याच्या मूर्तीची स्थापना किंवा देवाच्या मूर्तीची स्थापना करतात. आणि एवढंच नाही तर त्यावर फार मोठे लाखो करोडो रुपयाचे मंदिर बांधतात. नाही असं नाही. आमच्या नांदुराला 105 फुटाच्या हनुमंताची मूर्ती उभी राहिली. साधी गोष्ट आहे काय? 105 फूट. आता मला असं समजलं आहे की दुसऱ्या एका ठिकाणी 110 फुटाची दुसऱ्या एका देवाची मूर्ती उभी करणार आहे, म्हणजे 5 फूट जास्तीची. आमचा चांगेफळ आश्रम आहे, त्या आश्रमाच्या जवळ एक नंदी उभा केलाय. तो नंदी इतका उभा केला की त्याची लांबी 100 फुटाची आहे. तो उंच किती असेल? शंकराची पिंड त्याच्याजवळ उभी जे केली आहे, तो जवळजवळ 30-35 फुटाची शंकराची पिंडच आहे. त्याच्याजवळ एक त्रिशूळ गाडला. तो कमीत कमी 20-25 फुटाचा त्रिशूळ असेल, लोखंडाचा. त्याला लाल रंग दिला, एक डमरू बांधलं त्याला. हे एवढं मोठं चोरात लोक करू शकतात, मोठे मोठे मंदिर बांधतात, हे सर्व काही करू शकतात. हे सर्व करणार आहे. आणि एवढं आहे तर लाखो रुपये खर्च करून एखादा उत्सवही करतात. लाखो रुपये खर्च केले जातात. त्याचा मंडपच 1-2 लाखाचं असतं. असंही सुद्धा करतील. हत्तीवरून मिरवणूक काढतील, विमानातून पुष्पवृष्टी करतील, हे सर्व काही करतील. परंतु शेवटी या भिंतीवर बाहेरून एक म्हण आहे, लोक रामाची पूजा करतात पण राम होण्याची इच्छा करत नाही. रामानं रामच राहावं आणि आपण मात्र नित्य त्याचे गुलाम बनत असावं, अशी भावना. याचे हे असा जर प्रकार होत असेल तर त्याचा उपयोग काय? या देशामध्ये एक ताजमहाल उभा राहिला, पण बाकीच्या झोपड्यांची काही अजून दुरुस्ती होऊन राहिली नाही. हा प्रकार काय? काय समजायचं याच्यावरून? हे का होते? याचं चिंतन करणं आवश्यक आहे. वरी राम बांधोनिया सेतू गेला, सगळे घेऊनी भक्तीने मारुतीला. रामाने सेतू बांधला, भाव भक्तीनं हनुमंताला घेऊन ते लंकेत गेला. सगळे घेऊनी भक्तीने मारुतीला. प्रसंगी शिरी वाही पाषाण खोटे असलेले पाषाण, ओबळधोबळ असलेले पाषाण, हे सुद्धा ते सेतू बांधण्याच्या कामी आले. राम निघून गेला त्यावरून पाय देऊन, परंतु जसेच्या तसे राहिले टोळगोटे. जसेच्या तसे टोळगोटे राहिले.
मला हाच एक कधी प्रश्न येतो की रामाच्या पायाचा स्पर्श झाला आणि दगडाची स्त्री झाली, एवढे मोठे दगड बांधले त्या सेतू बांधला तेव्हा दगड होते, त्याच्यावर राम तर गेलेच असतील की त्याचं काऊन पालट पडला. कारण हे जे होती अहिल्या, हे जिवंतपणा होता, हे काही खरोखर दगड होती असं नाही आहे. आता लोकांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रूप दिले आहेत रामायणकारांनी, परंतु वाल्मिकी रामायणामध्ये मात्र अहिल्या ही दगड होती, पाषाण होती, एक शिळा होती. जसे काही दगड पडता या जमिनीवर दिसतात आपल्याला, तशी नव्हती ती. फक्त जाताना मात्र तिच्या हातून दोष घडला म्हणून गौतम ऋषींनी जाता जाता तिला हे सांगितलं होतं की यानंतर तू काही नट्टा पट्टा करू नको, या आश्रमात राहा, तू ज्याप्रमाणे हे झाड आहे, ज्याप्रमाणे हे दगड आहे, अशा प्रकारचं जडवत या आश्रमामध्ये तू राहिली पाहिजे असं म्हटलं. दुसऱ्या भाष्यकारांनी दिलं त्याला शेपूट लावून की ते दगड होती, अशी दगड नव्हती. तो ज्यावेळी जिवंतपणा आहे, जिथं भावना आहे, त्यात काही संकल्प आहे, कृती आहे, परिवर्तन होऊ शकते. ज्यामध्ये अशा कोणत्याच प्रकारच्या भावनाच नाही, अशा दगडांना कितीही जरी त्यावर परिणाम केले तरी त्यात काही पालट होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात की हा जो प्रकार आहे आज या देशामध्ये चालत आलेला, तर हे अशा प्रकारचे उत्सव, अशा प्रकारचे मंदिरं बांधणं, अशा तऱ्हेचे कार्यक्रम घडवणं, हत्तीवरून मिरवणूक काढणं, विमानातून पुष्पवृष्टी करणं आणि धूमधडाक्यानं पूजा अर्चा करणं, यज्ञ याग करणं, आहुती देणं, ह्या जेवढ्या काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या काही तुम्ही करत आहात, तर त्यामधलं तत्व विसरून गेले माणसं. म्हणून त्याचा समाजामध्ये किंवा माणसाच्या मनोवृत्तीमध्ये फरक पडून राहिलेला नाही आहे. कारण याचं एकच आहे की याचे कारण आम्ही लोक संदेश ऐकताना डोळे झाक नमस्कार करावयाचे कौतुक आमच्यापाशी. साधू संतांचे विचार हे ऐकून घेण्याचे आहे, ते काही वागण्याचे नाही. माणूस त्याला आपल्या वर्तनाचा संबंध जोडत नाही आणि त्यामुळे परमार्थमय व्यवहार, स्वर्गसम संसार, बरोबर हे आणि देवाचा आशीर्वाद, गुरुदेव या आशिष दे, असं फक्त तोंडाला म्हणून जमणार नाही. तर त्याकरता आपण त्या गुरुदेवाच्या आदेशाचे पुजारी बनलो पाहिजे, हे तत्व महाराजांनी सांगितलं. आणि म्हणूनच पुढच्या श्लोकात त्यांनी म्हटलेलं आहे, हम हो पुजारी तत्व के, तत्वाचे पुजारी झालं पाहिजे. हे तत्वाचे पुजारी होणं म्हणजेच गुरुदेवाच्या आदेशाचे पुजारी होणं आहे. हे आम्हा लोकांना समजलं पाहिजे. जोपर्यंत हे समाजात कळत नाही, समजत नाही, तोपर्यंत हा जोरसोड आणि असे सप्ताह आणि असे मंदिरं, अशा प्रकारचे यज्ञयाग, मूर्त्याच्या स्थापना, उत्सव हे कितीही जरी करत असले तरी त्याचा उपयोग समाजाची पातळी वर येण्यात, समाजामध्ये ऐक्य होण्यात, राष्ट्राला खऱ्या अर्थाने सुराज्य येण्यासाठी फार वेळ लागणार आहे. आणि या दृष्टीनं हम हो पुजारी तत्व के, तत्वाचे पुजारी होणं आवश्यक आहे. मूर्त्यांचे पुजारी होणारे भक्कम लोक आहे गावागावामध्ये, नवे नवे मंदिरामध्ये आहे. तो तिथं जाऊन बसला म्हणजे मूर्तीचा पुजारी झाला. यामुळे झालं काय की माणसामध्ये आणि देवामध्ये अंतर पाडलं. माणसात अंतर पाडलं गेलं. एका कवीने फार सुंदर असं म्हटलेलं आहे की तुम्हीच पाडता माणसात अंतर आणि तुम्हीच विचारता नंतर की कसं काय झालं धर्मांतर. तुम्हीच माणसात अंतर पाडलं, तुम्हीच विचारता नंतर की का धर्मांतर कसं झालं. काय होणार ते धर्मांतर? तुम्ही माणसाला माणसाजवळ बसू द्यायलाच तयार नाही आहे, होणार नाही काय? तुम्हीच विचारता नंतर, तुम्हीच नंतर विचारता प्रश्न
कसं काय होणार आहे? त्याला मी माणूस माणसाजवळ बसला पाहिजे. माणूस माणसाजवळ बसण्याची लायकी जेव्हा त्याच्या मनामध्ये निर्माण करेल तो, किंवा त्याची भावना निर्माण होईल की हा माणूस आहे, मी माणूस आहे, आम्ही कुठेतरी जवळ आलो पाहिजे, आत्मीयतेने बसलो पाहिजे, हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा तुम्ही देवाच्या जवळ बसण्याची पात्रता तुमच्यात आहे. देवाच्या जवळ तोच मनुष्य बसू शकतो की जो माणसाच्या जवळ बसू शकतो. माणूस माणसाजवळ बसला पाहिजे. पण तसा माणूस माणसाजवळ बसते, पण तो 36च्या आकड्यासारखा, एकाचं तोंड पूर्वेकडे एकाचं पश्चिमेकडे, किती जवळ बसला तरी त्याला काय अर्थ आहे का? एकाचं तोंड कोणीकडे एकाचं तोंड कोणीकडे. तेव्हा असा माणूस नसला पाहिजे. माणूस असला पाहिजे 63च्या आकड्यासारखा. त्याला कुठेतरी प्रेम आत्मीयता जेव्हा वाटला पाहिजे, आणि असं जर झालं तरच मग तो देवाजवळ बसण्याच्या लायकीचा असू शकतो. याला खरं आहे तत्व. म्हणून महाराजांनी सांगितलं की तत्वाचा अभ्यास करा. आम्ही तत्वाचे गोसावी, परंपरा आम्हा नाही. आम्हाला काहीशी परंपरा नाही, आम्हाला परंपरा आहे तत्वाची. ज्याला कोणाला तत्व समजलं ना, तर मग तो आहे त्या परिस्थितीतून, आहे त्या साधनेतूनही तो आपला विकास करून येऊ शकतो. पण आज तर मोठं कठीण झालेलं आहे. जिकडे तिकडे परोक्ष दिसतो, अपरोक्षाचा ठावची नसतो. म्हणून वळतो निश्चय वनिता, वाटत असे बोजा, अनुभवीयांचा संग मिळाया, जीव झोरे माझा. महाराजांचं वचन आहे ते. हा परोक्ष जिकडे तिकडे दिसतोय. परोक्ष म्हणजे फक्त बाहेरचा डोलारा. आपल्या वागणुकीसाठी काही आपलं कर्तव्य आहे हे माणसं विसरून गेले, आणि ह्यासाठी प्रार्थना केली देवाची, गुरुदेवाची, की हे गुरुदेवा, हे प्रभू, आम्ही तत्वाचे पुजारी व्हावं. आणि तत्वाचे पुजारी तेव्हा होऊ शकतो जेव्हा तो गुरुदेवाच्या आदेशाचं पालन करेल. हाच आहे, हा विचार आहे. आता गुरुदेवाचा म्हणजे काय? गुरुदेव